नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आपलं शरीर हे निरोगी राहावं हे प्रत्येकाला वाटत असतं. तर शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती किंवा व्हायरस जे आहेत किंवा बॅक्टेरिया जे आहेत त्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती ही चांगली असणं हे खूप गरजेचं आहे. तर आपल्या शरीरामधली रोगप्रतिकार शक्ती जर उत्तम असेल तर कुठलंही व्हायरल इन्फेक्शन किंवा बाहेर जे मागे 2-3 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ येऊन गेला त्यामध्ये ज्याही व्हायरसचा आपल्या शरीरावर अटकाव करण्याचा प्रयत्न होतो, तर शरीराची इम्युनिटी चांगली असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर ती आपलं शरीर जे आहे त्या व्हायरसला आपल्या शरीरापर्यंत पोचू देत नाही आणि त्याचा जो प्रादुर्भाव आपल्याला होणार आहे तो टाळता येतो आपल्याला. तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करावे लागतात. आपल्या शरीरामध्ये ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत किंवा WBC असं ज्याला म्हटलं जातं, तर त्यांचं प्रामुख्याने काम असतं रोगप्रतिकार शक्ती वाढवणे किंवा शरीरामध्ये कुठल्याही व्हायरसचा प्रादुर्भाव न होऊ देणे. तर WBC तयार करण्याचं मुख्य काम आहे थायमस नावाची ग्लँड जी आपल्या शरीराच्या चेस्टच्या मध्यामध्ये असते आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी किंवा त्याचं जे WBC किंवा पांढऱ्या पेशी तयार करण्याचं जे काम आहे त्याला मदत करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही लसिका ग्रंथी किंवा लिम्फ नोड्स असतात. तर त्या असतात आपल्या हाताच्या सुरुवातीला, पायाच्या सुरुवातीला आणि आपल्या छातीच्या मध्यभागी. तर त्या ग्रंथी आपल्या ज्या WBC तयार करण्याचं जे थायमस ग्लँडचं काम आहे तर त्याला सपोर्ट करत असतात. तर योगाद्वारे आपल्या शरीराच्या ज्याही हालचाली होतात, पाय ताणल्या जाणे, हात ताणल्या जाणे आणि छातीचा भाग ताणल्या जाणे, या सगळ्यामुळे या ग्लँड्स ज्या आहेत त्या ॲक्टिवेट होऊन पांढऱ्या रक्तपेशींची संख्या ही आपल्या शरीरामध्ये चांगली राखली जाते आणि त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्या कारणाने शरीर हे निरोगी राहण्यासाठी मदत होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक आसनाचा अभ्यास करणार आहोत. तर त्या एकाच आसनाद्वारे आपण आपल्या शरीराच्या छातीच्या मध्यभागी असणारी थायमस ग्लँड, आपल्या हाताच्या सुरुवातीला, पायाच्या सुरुवातीला असणाऱ्या ज्या लसिका ग्रंथी आहेत त्या सगळ्या सिस्टमला ॲक्टिवेट करत आहोत आणि त्यामुळे शरीरामध्ये पांढऱ्या पेशींची चांगली निर्मिती होते आणि त्याच्या परिणामी शरीराची रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी हे आसन खूप मदत करतं. तर आता आपण बघूया हे आसन कसं करायचं आहे ते. तर आपण शयन स्थितीमध्ये आलो आहोत. तर आपण जे आसन करणार आहोत या आसनाचं नाव आहे बद्ध कोन सेतुबंधासन. तर बद्ध कोनासन आणि सेतुबंधासन हे दोन्ही आसन एकत्रितपणे आपण करत आहोत. तर यामध्ये आपल्याला आपले दोन्ही हातांचे तळवे जोडून हात वरती जमिनीवर टेकवायचेत. आपल्या पायांना सुद्धा आपल्याला पायांचे तळवे एकमेकांशी जुळतील अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हाताची आणि पायाची ही स्थिती घेतल्याच्या नंतर श्वास घेत आपल्याला जेवढा शक्य असेल तेवढा पाठीचा कणा हा वरती उचलायचा आहे आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला थोडंसं होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. तर श्वास घेत वरती 10 सेकंडसाठी आपण होल्ड केला आहे. श्वास सोडत सावकाश पाठीचा कणा जमिनीवर. परत एकदा बघूया आपण. हात एकमेकांचे तळवे जोडून हात ठेवलेत आपण डोक्याच्या वरती, पायांचे तळवे एकमेकांना जोडलेले. श्वास घेत पाठीचा कणा जेवढा शक्य असेल तेवढा वरती उचलायचा आहे. तर या स्थितीमध्ये थायमस ग्लँड आपल्या पायाच्या सुरुवातीला असलेल्या लिम्फ नोड्स, हाताच्या सुरुवातीला असलेल्या लिम्फ नोड्स या ॲक्टिवेट होतात. श्वास घेत वरती आपण थोडंसं होल्ड केलेलं आहे. श्वास सोडत एकदम सावकाश
जमिनीवर. पाय आपले दोन्ही सरळ करायचे, हात सरळ. तर बद्ध कोन सेतुबंधासन कसं करायचं आहे ते आपण पाहिलं. या आसनाने इम्युनिटी तर नक्कीच वाढते, पण त्याच्यासोबत ज्यांना लो बॅक पेनचा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल, गुडघेदुखीचा त्रास आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल. काही आसनं जी अशी आहेत जी इम्युनिटी तर वाढवतात, पण त्याच्यासोबत ज्यांना लो बॅकचा त्रास आहे, गुडघेदुखी आहे, त्या व्यक्ती ते आसनं करू शकत नाहीत. पण आत्ता जे आपण आसन बघितलं तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्या व्यक्ती पण करू शकतील. ज्यांना कमरेचे खालच्या मणक्यांचा काही त्रास असेल तर त्या व्यक्तीसुद्धा हे आसन करून आपली इम्युनिटी नक्कीच वाढवू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.